नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आहे उत्तराखंडमध्ये. उत्तराखंडमध्ये आम्ही ऋषिकेशला थांबलो होतो, जो सेल प्लस इथे. काल रात्री आलो होतो आम्ही लेट नाईट. आता तिथून आलोय आम्ही कमीत कमी 60 किलोमीटरला आम्ही नीलकंठ महादेव म्हणून मंदिर आहे, खूप फेमस आहे. तिकडे आलोय आम्ही आता. कॅब बुक केली होती हा, पण कॅब वाल्यांना आय थिंक इकडे अलाउड नाही आहे वरती यायला. पार्किंग मध्ये गाडी लावली. पार्किंग मध्ये गाडी लावून पाहिजे. उंचावर आहे आणि थंडी खूप येते, त्यामुळे दम लागतोय. चढायचा रस्ता सगळा. छान वातावरण आहे. व्ह्यू बघ ना किती मस्त आहे, एकदम जबरदस्त एकदम. 10 ते 13 दिवस इकडे जाऊ आम्ही. पूर्ण उत्तराखंड फिरणार आहे आता. 400-500 मीटर म्हणून 2-1 किलोमीटर चाललोय आपण. शॉप्स इकडे असे, मंदिर काय अजून आलं नाही. इकडे शूज वगैरे काढले आम्ही, मंदिराजवळ आलोय. चला, तर पायरे उतरून असं खाली यायचं. इकडे माकडं पण इकडे असे एकदम छोट्या गल्यांमधून जायचं आहे. वाराणसी टाईप एकदम. वाराणसीला असंच होतं, छोटे गल्ले. तर मित्रांनो, आता दर्शन करून झालं आमचं. इकडे जी समाधी दिसते इथले मेन पुजारी होते सर्व जुने, त्यांची समाधी इकडे पाठीमागे. तिकडे धूप वगैरे लावायचे वगैरे. तर मंदिर हे बघा असं आहे. मंदिर आहे पाठीमागे. जेव्हा समुद्रमंथन झालेलं होतं तर त्याच्यामधून 14 रत्न बाहेर निघाले होते. तर त्या 14 रत्नामधून एक विष पण होतं. तर ते विष कोणीच घ्यायला तयार नव्हतं. ते महादेवांनी विष पिलं होतं ते. आणि त्याची ज्वाला शांत करण्यासाठी महादेवांनी उत्तराखंडमध्ये येऊन इथे मधुमती नदी वाटतं तिकडे 60 वर्ष त्यांनी 60,000 वर्ष त्यांनी तपस्या केली होती. आणि रिटर्न कैलास पर्वतावर जाताना त्यांनी इथे स्वतः शिवलिंग स्थापित केली होती आणि तिचं नाव त्यांनी नीलकंठ महादेव असं दिलं त्या शिवलिंगचं. म्हणून इथं नीलकंठ महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे ते खाली आहे मंदिर. आपण असं वरती दिसतंय पण मंदिरात खाली जावं लागतं. आणि आजूबाजूला सगळे पर्वत खूप छान आहे. साईडनी जी वाहती नदी ती गंगा नदी आहे. तर मित्रांनो, इथलं फेमस रेस्टॉरंटला आलोय आम्ही. त्याचं नाव आहे छोटीवाला. तर व्हेज रेस्टॉरंट आहे ते. चिकूला व्हेज खायचं म्हणून आम्ही आलोय तिथे. व्ह्यू बघ. पडलो असतो मी आता. व्ह्यू बघ किती छान आहे. मस्त आहे ना. नदीचं पात्र बघ किती मोठं आहे, जबरदस्त आहे एकदम. आणि हे बघा, इथंच रेस्टॉरंट आहे छोटीवाला. चला. तर मित्रांनो, ही बघा थाली आली आमची. आणि साईडला व्ह्यू बघा, एकदम सुंदर व्ह्यू आहे. स्पेशल थाली त्यांची. रेस्टॉरंट बघा असं आहे. ही सेकंड ब्रांच त्यांची. तर मित्रांनो, तिकीट काढलंय 40 रुपयाचं त्या साईडला जाण्यासाठी. 2 पर्याय असते, एक तर राम झुला, नाही तर मग बोट राहते. बोटनी चाललोय. चल ग बाला. मी हिल्स घातलेले, तुला तू म्हणे व्हिडिओ काढ. उडी मारून पाय. शूट करून आपण परत बोटनेच येऊ असं वाटतंय मला. हा ठीक आहे, चालेल. हो चालेल. हो चला, पोहोचलो आम्ही आता. इथं आश्रम आहे वाटतं. हे बघा, इथून वरती जायचं आहे. दूराचे देखी जाऊ भ्राता, नैनानंद दान के दाता. मस्त गाणं म्हणतो आता. चल. गर्दी ते सकाळी शूट राहतं ते. या टायमाला गर्दीच भेटेल तुला. व्ह्यू मस्त आहे फक्त बस. तिकडे पाहिजे सूर्य.
नंदी महाराज ने घूमेगा तो कौन घूमेगा यार? ब्रिज हालतोय. तू घाबरू नको देऊ मला. चल. तर आता आम्ही आलोय गंगा आरती पाहण्यासाठी. हे बघा 10 मिनिटात चालू होणार आहे. अजून एक ठिकाणी होती गंगा आरती तिकडे त्या साईडला. मित्रांनो आता जेवण करतो आम्ही. खिचडी मागवली आम्ही चिकन मध्ये.